नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण मुलांचे आवडते क्रिस्पी असे पोटॅटो स्माइल्स अगदी घरच्या घरी कमी खर्चात आणि झटपट असे बनवणार आहोत। येथे मी 3 ते 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत व हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे 3 चमचे मी मोजून घेतलेले आहे। बटाटे आपण किसणीच्या साहाय्याने असं किसून घेणार आहे, जेणेकरून पोटॅटो स्माइलीज बनवताना ते अगदी एकसंग असे बनतील। तिघही बटाटे असे किसून झाल्यानंतर जाड किसणीने मी हे सगळे किसून घेतलेले आहेत। आता या किसलेल्या बटाट्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे व या रेसिपीत कॉर्नफ्लॉवरचा यूज होतो। तर येथे मी पोहे खायचे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आता याच्यात टाकून घेत आहे व पीठ आपण ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे याला आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे। हे खूपच चिपचिपीत असं पहिल्यांदा तयार होतं, तरी आपल्याला याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर हात स्वच्छ धुवून हाताला तेल लावून आपल्याला हे पुन्हा एकदा 2 मिनिटं मळून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता चिपचिपीतपणा हा कमी झालेला आहे बऱ्यापैकी, म्हणजेच आपलं पोटॅटो स्माइलीजसाठीचं पीठ आता तयार झालेलं आहे। आता मी एक प्लास्टिक बॅग येथे घेतलेली आहे, जाडसर प्लास्टिक बॅग आहे। याला आपण 2-3 थेंब तेल इथे लावून घेणार आहोत। तेल लावल्यामुळे स्माइलीज ह्या पटापट तयार होतात। आता दोघंही साईडला प्लास्टिकला आपण तेल लावून घेणार आहोत। तेच प्लास्टिक उलटवून याच्यावर ठेवून घ्या, तर आपोआपच दुसऱ्या बाजूला देखील तेल लागून जाईल। आता चहा गाळायची जी गाळणी असते ती मी येथे घेतलेली आहे। यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून तो असा डस्ट आपण करून घेणार आहोत। रांगोळीत रंग आपण भरतो त्याचप्रमाणे आपण याला थोडंसं असं डस्ट करून घेणार आहोत। यावर बटाट्याचा जो गोळा आपण बनवलेला आहे तो आपण ठेवून घेणार आहोत व वरून पुन्हा चाळणीत थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालून ते डस्ट करून घेणार आहोत, जेणेकरून स्माइलीज तुटणार नाहीत व चिपचिपीत देखील होणार नाहीत। आता वरच्या भागावर देखील प्लास्टिक लावून याला अगदी हलक्या हाताने लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। 1 सेंटीमीटर जाडी असलेले आपल्याला असे हे लाटून घ्यायचे आहेत, जेणेकरून मार्केटला जे स्माइलीज मिळतात त्याप्रमाणेच आपले हे स्माइलीज अगदी हेल्दी घरच्या घरी बनून तयार होणार आहेत। मी हे पसरट लाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात किती जाड मी याला ठेवलेलं आहे, 1 सेंटीमीटर असं हे जाडसर ठेवलेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे व एक छोटी वाटी मी इथे घेत आहे, ती अशी कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून आपल्याला घ्यायची आहे व त्याच्याने आपण गोल असा कापून घेणार आहोत। तुमच्याकडे कुकीज कटर असल्यास ते देखील तुम्ही यूज करू शकतात। फक्त प्रत्येक वेळी हे कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवूनच आपल्याला करून घ्यायचं आहे व हे आजूबाजूचं एक्स्ट्रा पीठ आपण काढून घेणार आहोत। आता एक स्ट्रॉ आपण पुन्हा कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून स्माइलीजचे डोळे येथे बनवून घेणार आहोत। अगदी इझिली हे डोळे बनवून तयार होतात। तुमच्याकडे जेही साहित्य असेल त्या साहित्याने हे तुम्ही बनवू शकतात। सुरीच्या साहाय्याने एक मध्ये रेष मारून आपण स्माइल करणारं असं हे स्माइली बनवून घेणार आहोत। सर्व स्माइलीज याप्रमाणे बनवून घ्या किंवा तुम्हाला हव्या असलेल्या एक्सप्रेशनमध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकतात। सर्व स्माइलीज आपल्या तयार झालेल्या आहेत। तेल मी गरम करायला ठेवलं होतं। तेल भरपूर गरम झाल्यावर त्यात एक स्माइली मी टाकून घेत आहे। गॅस फ्लेम आपल्याला या ठिकाणी हायच ठेवायचा आहे व हे अगदी 1 ते 2 मिनिटात स्माइलीज तयार होतात। चमच्याने तुम्ही याला एक बाजू व्यवस्थित झाल्यानंतरच उलटवून घ्यायचं आहे। फार ब्राऊन आपण करणार नाही, अगदी थोडेसे वरून क्रिस्पी झाल्यानंतर हे स्माइलीज आपण टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत। हे पहा, अगदी वरून क्रिस्पी आणि आतून मऊसर असे छान स्माइलीज तयार झाले आहेत। तुम्ही देखील मुलांच्या आवडीचा हा खाऊ बनवा आणि स्वरसाजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।